आपण एक्सप्लोर करतो आहे वेगवेगळे ॲसेट क्लासेस आणि फायनान्शियल ॲव्हेन्यूज. आणि सुरुवातीचे 2 फायनान्शियल ॲव्हेन्यूज एक्सप्लेन करून झाल्यानंतर आता आपण आलो आहे माझ्या पर्सनल फेवरेट फायनान्शियल ॲव्हेन्यूवरती किंवा ॲसेट क्लासवरती, आणि तो म्हणजे इक्विटी. इक्विटी म्हणजेच काय, तर समजा आपल्याला एखादा बिझनेस करायचा आहे, पण आपल्याला तो बिझनेस करायला वेळ नाही आहे आणि आपल्याकडे तेवढे रिसोर्सेस पण नाही आहेत, पण आपल्याला एक दुसरा चांगला बिझनेस दिसतो आहे जो ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहे, तर त्या बिझनेसमध्ये स्वतःची ओनरशिप घेणे. समजायला थोडं अवघड वाटतं आहे का? तर शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट म्हणजे नेमकं काय असतं? इंडियामधल्या ज्या टॉपच्या कंपनीज आहेत, ज्यांनी आपली इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजेच IPO सेबीसोबत रजिस्टर केली आणि कॅपिटल वाढवण्यासाठी किंवा कॅपिटल बिल्ड करण्यासाठी त्यांना लोकांच्याकडून पैसे हवे, अशा सगळ्या कंपनीज आपल्या स्टॉक मार्केटवरती लिस्ट असतात. आणि ह्या ज्या लिस्ट असणाऱ्या कंपनीज आहेत यांचे शेअर्स आपण जेव्हा घेतो म्हणजेच आपण त्यांचे समभागधारक होतो. शेअर्सला मराठीमध्ये समभाग असं म्हणतात. आणि समभागधारक होतो म्हणजे जेव्हा शेअर होल्डर होतो आपण, तेव्हा त्या कंपनीचा ओनरसुद्धा होतो. हे थोडं सोपं करून सांगण्यासाठी मी तुम्हाला साधं उदाहरण देतो. असं समजा की तुम्ही ज्या लोकॅलिटीमध्ये राहताय त्या कॉर्नरवरती एक कॅफे आहे आणि तुम्ही बरेच दिवस बरेच महिने त्या कॅफेकडे बघताय. त्यामध्ये खूप चांगली गर्दी असते. त्याचा ओनर जो आहे, तिथले जे लोक आहेत काम करणारे, ते सगळ्यांना खूप हॅपी ठेवतात. तिथली व्हाईब खूप मस्त वाटते तुम्हाला आणि ओव्हरऑलच तो बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने चालतो आहे असं तुम्हाला बाहेरून वाटतं. आता तुम्हाला काय कळतं की तिथला जो ओनर आहे तो कदाचित कॅफेची जागा आहे ती सोडून जाणार आहे. मग तुम्ही त्याला भेटायला जाता आणि विचारता की अरे काय झालं, इतका चांगला चाललेला बिझनेस आहे तुझा, का सोडून चालला आहेस? तर तो त्याचं काहीतरी पर्सनल रिझन सांगतो, कारण सांगतो आणि म्हणतो की मला या कॅफेमध्ये मी जे 1 कोटीचं कॅपिटल टाकलेलं होतं सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट म्हणून, त्यातलं 50 लाख मला खूप गरजेनं आत्ता हवं आहे, गरज आहे मला त्या पैशांची, आणि त्यामुळे हा पूर्ण कॅफेचा सेटअपच विकून मी जाणार आहे. त्याच वेळेला तुमच्या डोक्यात येतं की अरे हा इतका चांगला बिझनेस आहे, इतका छान चालणारा कॅफे आहे, तर आपण याला एखादी ऑफर देऊन बघूया का? मग तुम्ही काय करता? कॅफे ओनर आहे याला तुम्ही ऑफर देण्यासाठी काही गोष्टींचा विचार करता, जसं की कॅफेचा नक्की मंथली टर्नओव्हर किती होतो, पूर्ण वर्षाचा टर्नओव्हर किती होतो, त्यातून खर्च वजा जाता प्रॉफिट वगैरे किती राहतो, आणि मग तुम्ही त्या कॅफेच्या ओनरशी ओव्हरऑल डिस्कशन करता की तुला आत्ता तुझं जे कॅपिटल आहे पूर्ण इन्व्हेस्टेड 1 कोटी, त्यापैकी 50 लाखाची गरज आहे. व्हॉट इफ मी तुला 50 लाख रुपये दिले, तर तू हा कॅफे सुरू ठेवशील का? तर तो कॅफे ओनर खुश होतो आणि म्हणतो की अरे सर, करूया ना आपण हे डील. मग तुम्ही काय करता? आपले 50 लाख रुपये त्याला देता. पण तुम्ही असेच द्याल का ते? त्याच्या बदल्यात काहीतरी मागणार ना? मग त्यावेळेला कॅफे ओनर त्या 50 लाखाच्या बदल्यात तुम्हाला त्या कॅफेची पार्शियल ओनरशिप देतो, म्हणजेच तुम्हाला त्या कॅफेचा शेअर होल्डर करतो, को ओनर बनवतो. कॅफे ओनरला असणारी जी पैशाची गरज आहे ती तुमच्या मार्गे पूर्ण झाली. तुम्हाला स्वतःचा बिझनेस सुरू करायची जी इच्छा होती, जी चूल होती, ती एका दृष्टीने यातून पूर्ण झाली आणि तुम्हाला दर महिन्याला कॅफेचा जो काही प्रॉफिट येतो त्याचा ठराविक पर्सेंटेज तुमचं जे काही ओनरशिप स्ट्रक्चर ठरलं आहे, तुमचं जे काही परस्पर ॲग्रीमेंट झालं आहे त्याप्रमाणे मिळायला सुरू होतं आणि इट इज अ विन विन सिच्युएशन फॉर बोथ. तर हेच थोडं मोठ्या स्केलवरती इमॅजिन करा आणि असं समजा की विप्रोसारखी कंपनी, इन्फोसिससारखी कंपनी, TCS सारखी कंपनी हे मोठे मोठे कॅफेज आहेत आणि तिथे तुम्हाला समभागधारक व्हायचं आहे, म्हणजे शेअर होल्डर व्हायचं आहे. मग जेव्हा तुम्ही इक्विटीमध्ये गुंतवणूक कराल, एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल, तर जसं तुम्ही कॅफेचा पूर्ण अभ्यास केला होता, कॅफेमध्ये गर्दी आहे, कॅफेमध्ये खूप लोक येतात, त्यातून खूप चांगला रेव्हेन्यू जनरेट होतो, त्यातून खूप चांगला प्रॉफिट मिळतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग तुम्ही कॅफेमध्ये पैसे गुंतवले होते. तशाच पद्धतीनं कोणत्याही कंपनीमध्ये इक्विटीच्या माध्यमातून जर पैसे गुंतवायचे असतील डिरेक्टली शेअर्स आपल्या नावावरती घ्यायचे असतील आपल्या डीमॅटमध्ये, तर त्या कंपनीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून तुम्ही ही जी इक्विटी इन्व्हेस्टमेंट आहे, हा जो फायनान्शियल ॲव्हेन्यू आहे, हा एक्सप्लोअर करू शकता आणि यातून ट्रस्ट मी खूप एक्सपोनेन्शियल रिटर्न्स मिळण्याचे चान्सेस असतात. यामध्ये मुख्यतः 2 पद्धतीचा अभ्यास आपल्याला करता येतो. एक म्हणजे फंडामेंटल्स आणि दुसरा म्हणजे टेक्निकल म्हणजेच त्याचं प्राईस ॲक्शन, त्याचा चार्ट, हे सगळं बघून आपण गुंतवणूक करतो. आणि फंडामेंटल म्हणजेच जे आपण मुद्दे बघितले, सेल्स असेल, प्रॉफिट असेल, PE रेशो, ROC, ROE, हे सगळे फॅक्टर्स बघून. त्याचसोबत एक टेक्नो फंडा नावाचा सुद्धा विषय असतो, जिथे आपण टेक्निकल प्लस फंडामेंटल ॲनालिसिस करून एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतो. तर आता ही तर झाली डिरेक्ट इक्विटी इन्व्हेस्टमेंट. डिरेक्ट म्हणजे काय, की मी गेलो आणि सरळ शेअर्स विकत घेतले एका कंपनीचे. याचसोबत इनडायरेक्ट इक्विटी इन्व्हेस्टमेंटसुद्धा असते. आता ही कशी काय असते हे सुद्धा आपण साध्या उदाहरणातून समजून घेऊया. असं समजा की तुम्हाला
पुण्यामध्ये स्वारगेटपासून हिंजवडी हे अंतर जायचं आहे. तुमच्याकडे पर्याय कोणते कोणते आहेत? 2. एक तर तुम्ही स्वतःची गाडी काढाल आणि ड्राईव्ह करत तिथंपर्यंत जाल. दुसरा पर्याय काय आहे की तुम्ही कॅब कराल किंवा एखादी शेअर्ड सर्व्हिस घ्याल, जसं की बस असेल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट, मेट्रो असेल, हे ऑप्शन घ्याल. यामध्ये आता फरक काय आहे? पहिल्या ठिकाणी तुम्ही स्वतःची गाडी चालवत तिथंपर्यंत गेलेला आहात, ड्राईव्ह करत गेला, त्यामुळे तुम्हाला हवा तो रस्ता निवडून हव्या त्या वेळेमध्ये फास्ट जाऊ शकता. आणि दुसऱ्या पर्यायामध्ये काय केलं आहे, तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट निवडलं आहे. म्हणजेच काय, तुम्ही एकटेच जाणार नाही आहे, तर तुम्ही बंच ऑफ पीपलसोबत जाणार आहात. यामुळे तुमचा फायदा काय, एकतर तुम्हाला 2-2.5 तासाचं अटेंटिव्ह ड्रायव्हिंग करावं लागणार नाही आहे. बिलकुल तुम्ही शांतपणानं आपल्या सीटवरती डोकं मागे टेकून झोपसुद्धा काढू शकता. हवं तर यूट्यूब व्हिडिओ बघू शकता, हवं तर माझा हा कोर्स बघू शकता. असे बरेचसे ऑप्शन तुमच्याकडे आहेत. पण यामध्ये दुसरा ड्रॉबॅक काय, यामध्ये तुम्ही थोडेसे स्लो जाल. म्हणजे जर तुम्हाला स्वतःच्या कारने पोचायला 1.5 तास लागत असेल, तर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने गेल्यामुळे 2 ते 2.25 तास लागू शकतात, कारण बरेचसे स्टॉप्स घेत ती बस जाईल. सो हा जो इनडायरेक्ट वे आहे इन्व्हेस्टिंगचा, इक्विटी इन्व्हेस्टमेंटचा, हा पब्लिक ट्रान्सपोर्ट घेण्यासारखा आहे. आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे नथिंग बट म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड कंपनीज काय करतात, तुम्ही, मी, आपल्यासारखे बरेच इंडिव्हिज्युअल्स हे एका म्युच्युअल फंड कंपनीमध्ये पैसे गुंतवतात. म्हणजेच काय करतात, बसचं तिकीट काढतात आणि त्या बसमध्ये बसतात. आणि मग म्युच्युअल फंड कंपनी काय करते की सगळ्यांना एका इप्सित स्थळी नेऊन पोहोचवते. म्हणजे चांगले रिटर्न देण्याचं जे सगळ्यांचं एकत्रित गोल आहे, हे पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावलं उचलते. आणि मग ज्या म्युच्युअल फंड कंपनीकडे जेव्हा सगळ्यांचे मिळून बल्कमध्ये पैसे येतात, साठतात, त्यावेळेला हे सगळे पैसे काही स्टॉक्समध्ये थोडे डायव्हर्सिफाय करून ती गुंतवतात. आणि मग ह्या सगळ्याचा मिळून जो कंबाईंड रिटर्न असेल, त्यातला प्रत्येकाला आपला हिस्सा परत मिळतो. हे तर झालं फक्त इक्विटी म्युच्युअल फंडच्या बाबतीत. डेट म्युच्युअल फंड नावाचा सुद्धा एक प्रकार असतो. डेट म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर ज्या पद्धतीने इक्विटी म्युच्युअल फंड हा कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवत असतो, तसा एखादा डेट म्युच्युअल फंड जो आहे, हा वेगवेगळ्या कंपनीच्या बॉन्ड्समध्ये, डिबेंचर्समध्ये किंवा इतर ॲसेट क्लासेसमध्ये पैसे गुंतवत असतो. यामध्ये रिस्क खूप कमी असते आणि रिटर्नसुद्धा त्या मानानं खूप कमी असतात, कारण तिथे आपण ओनर होत नाही कंपनीचे, तर आपण कंपनीला लोन देणारे लेंडर होतो, जशी की एखादी बँक असते. तर डेट म्युच्युअल फंडचे फायदे कसे आहेत, जसं फिक्स्ड इन्कम आपण बघितलं, फिक्स्ड डिपॉझिट बघितलं, त्याच पद्धतीने इथे 8 ते 10% चांगले रिटर्न्स फिक्स स्वरूपात मिळतात आणि आपण कधीही त्यातून पैसे काढून घेऊ शकतो. जर आपण इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असू, तर आपण हवं तेव्हा हवे तसे पैसे काढून नाही घेऊ शकत. म्हणजे त्याला कोणी नाही म्हणत नाही, पण आपल्याला व्हॅल्युएशन बघूनच त्यातून पैसे काढावे लागतात. जसं की प्रत्येक म्युच्युअल फंडची एक NAV असते, म्हणजेच नेट ॲसेट व्हॅल्यू. जशी एखाद्या शेअरची किंमत असते, उदाहरणार्थ इन्फोसिसच्या शेअरची किंमत आहे ₹1500, तशी एखाद्या म्युच्युअल फंडची NAV असते ₹100, ₹115, ₹120, तुम्ही ज्या किमतीला घेताय त्या प्रमाणात. आणि ही NAVचं जे फ्लक्च्युएशन असतं, ते त्या म्युच्युअल फंडने केलेल्या गुंतवणुकीच्या आधारावरती होत असतं. मग समजा की तुम्ही ₹106 NAV जेव्हा होती त्या म्युच्युअल फंडची, तेव्हा गुंतवणूक केली आणि त्यानंतर ₹140 त्या म्युच्युअल फंडची NAV गेली. तर तुम्ही म्हणाल 6 महिन्यामध्ये 106 ते 140 म्हणजे खूप चांगले रिटर्न्स मिळाले, जवळजवळ मला 30-32% रिटर्न मिळाले, मी पैसे काढून घेऊ शकतो. नो डाऊट तुम्ही काढून घ्या, तुमचा फायदा चांगला होईल. पण समजा 106ला तुम्ही म्युच्युअल फंड बाय केला आणि त्यानंतर ती NAV सरळ ₹92 आली, तर मात्र तुम्ही पैसे काढून घ्यायच्या आधी 4 वेळेला विचार कराल, कारण तुम्ही ते लॉसमध्ये पैसे काढून घेणार आहे. म्हणूनच म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना आपलं लाँग टर्म गोल आपल्यासमोर ठेवून त्यानंतरच ही गुंतवणूक केलेलं प्रेफरन्शियल असतं, बेटर असतं.